हर गला दास पिकार विठोबा रखो माये 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 गोपार कुमाई देवी गोपार कुमाई कुमाई गोपार कुमाई श्री राम श्रीराम समोरचा मॉनिटर दे मला श्रीराम हरे श्रीराम अजून मोकळा कर जरा हाईस वाटत थोडस हाईस श्रीराम 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 ठीक है रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे टाळकरी लक्ष द्या जय जय राम कृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
लागोनिया पाया जनाविन वित लागोनिया पाया जनाविन वित लागोनिया पाया जनाविन वित लागोनिया पाया जनाविन वित मुखी म्हणा दत्त वारंवार मुखी म्हणा दत्त वारंवार मुखी म्हणा दत्त वारंवार तेणे तुम्हा सुख होईल अपार 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 दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा होईल अपार स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा तेणे तुआ घोरा पावशील तेणे तू अघोरा पावशील तेणे तू अघोरा पावशील एका जनार्दनी चित्ती दत्त पाया जनार्दनी चित्ती दत्त पाया एका जनार्दनी चित्ती दत्त पाया एका जनार्दनी चित्ती दत्त पाया दत्त रूप काया होईल त्याची दत्तरूप काया होय त्याचे दत्तरूप काया होय त्याचे तेणे तुम्हा सुख होईल अपार होईल अपार तुम्हा सुख होईल अपार तेणे तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा दत्तदया सागर आठवावा दत्तदया सागर आठवावा हो पार पार कुमारी जय 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 हो पार कुमारी हो पार कुमारी थोडासा गेन नंतर कमी करा मग नंतर चालू लागोने पाया जनावे नवेता लागोने पाया जनावे नवेता लागोनिया पाया जनाविन वित लागोनिया पाया जनाविन
भगवान
पाया जना विनवीत लागोनिया पाया जना विनवीत मुखी म्हणा दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा तेने तू अघोरा पावशील एका जनार्दनी चिंती दत्त पाया दत्त रूप काया झाली त्याची तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिराम रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी द्रवसु दशरथ अजर बिहारी सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुगपाणी जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रय महाराज दत्तात्रय महाराज दत्तात्रय महाराज दत्तात्रय महाराज दत्तात्रय महाराज दत्तात्रय नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रय महाराज दत्तात्रय महाराज दत्तात्रय माझे गुरुराया महाराज दत्तात्रय महाराज दत्तात्रय महाराज दत्तात्रय लागुनिया पाया जना विनवीत थोडा इको कमी कर बोलताना लागुनिया पाया जना विनवीत मुखी म्हणा दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृत वाहिनी जलतीर्थ गोदामाईच्या तटावर असलेलं श्री क्षेत्र प्रतिष्ठान पैठण या पैठण क्षेत्रातील महान संत शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांचा हा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला विठ्ठला लांबचे स्पीकर आहेत ना थोडे कमी केले चालतील थोडे ते बरं का चांगली सिस्टम लागलेली आहे वेळ कमी आहे आपल्याकडं आवाज कमीच ठेवा थोडासा सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातून एकनाथ महाराज आपल्या सर्वांना दत्तभक्ती करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत ज्या साधनाने आम्हाला सुख मिळणार आहे असं साधन शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात
अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी 2 शब्दात परिहार देणं हे उचित ठरेल, म्हणून अधिक काही विस्तार न करता अगदी कमी शब्दामध्ये 2 शब्दामध्ये फक्त आजच्या सेवेचं कारण आपल्या समोर मी प्रतिपादन करतो. या ठिकाणी या खोनी गावातील एक सद्गृहस्थ, एक सज्जन व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने प्रापंचिक असून सुद्धा प्रपंच करता करता नाथ संप्रदायाशी जोडलेलं एक व्यक्तिमत्व. आणि नाथ संप्रदाय, दादा कर्ण वाढू नको, धर्मराजा नाराज होईल. हे बाळा कशाला वाढवतो, काय करू नको, आता मस्त लागली सेटिंग, माझ्यावरती उपकार कर, मस्त छान लागली बरं का. मला वेळ नाही, आता हे 3रं कीर्तन आहे माझं, म्हणून विठ्ठल विठ्ठल बोलताना काय हात लावायचाच नाही साऊंड सिस्टमला. एक तर लाईव्ह चालू आहे, थेट प्रक्षेपण, कितीतरी माणसं बघत असतील. या ठिकाणी ज्यांच्याकडे ही सेवा आहे ते श्री हनुमान विष्णू ठोंबरे, नाथ संप्रदायाच्या परंपरेशी जोडलेले, नवनाथांचं मंदिर बांधून श्री दत्ताची उपासना करता करता जीवनामधून ज्याला आपण म्हणतो अशांतीतून शांततेचा मार्गक्रमण करण्याचा विचार त्याने आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे. तमसो मा ज्योतिर्गमयो मृत्योर्मा अमृतगमयो असं म्हटलेलं आहे. माणसाने अंधारातून प्रकाशाकडे जावं, असत्यातून सत्याकडे चालावं. आणि म्हणून असत्यातून सत्याकडे जावं, अंधारातून प्रकाशाकडे जावं, अशी आम्हाला आमची श्रुती माता सांगते. आणि या श्रुती मातेचं म्हणणं असं आहे की मानवी जीवनामध्ये माणसानी अशांतता जी आहे, अस्वस्थता जी आहे, बैचेन जीवन जे आहे, त्या बैचेन जीवनातून कधीतरी माणसाने शांतीचा मार्ग स्वीकारावा. आणि म्हणून नाथ संप्रदायाच्या परंपरेशी जोडल्यानंतर नवनाथांचं मंदिर बांधलं, भव्य दिव्य अशी प्राणप्रतिष्ठा केली. आणि तेव्हापासून या घरामध्ये, मी तर म्हणेन की या मंदिरामध्ये, या भवनामध्ये आज दत्त जयंतीचा उत्सव त्यांनी सुरू केला. ज्या घरामध्ये कथा होते, ज्या घरामध्ये कीर्तन होतं, ज्या घरामध्ये मंगल कार्य होतं, ते घर राहत नाही तर ते मंगल भवन होतं. अशा या मंगल भवनामध्ये प्रतिवर्षी दत्त जयंतीच्या प्रित्यर्थ हे कीर्तन आहे. मी आता जे बोलून गेलो की माणसाने अशांततेतून शांततेकडे जावं, हे का बोललो तर लक्ष देऊन ऐका. मधल्या काळामध्ये जेव्हा ते मला भेटले, आमच्या ऑफिसला आले, ते म्हटले आता ठरवलं की मंदिराचं काम झालं का बाकी सगळ्या गोष्टी सोडून फक्त त्या मंदिराच्या बरोबर फक्त राहायचं, फक्त चिंतन करायचं आणि ध्यान करायचं असं ठरवलंय म्हटले. अशा प्रकारचा विचार मनामध्ये येण्यासाठी सुद्धा पुण्य असावी लागते. विठ्ठल विठ्ठल मंदिराचं त्यांचं जर बजेट पाहिला, जवळजवळ 4 करोडचं नाथांचं मंदिर ते खोनीमध्ये बांधतायत. आणि या मंदिराचं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की आपलं गाव त्या नाथांच्या मंदिरामुळे ओळखलं जाईल. जसं आता धर्माळेश्वर जशी आपली ओळख आहे, धर्माळेश्वर खोनीची ओळख आहे, धर्माळेश्वर खोनीचा परिचय आहे. अनेक भागातून लोक धर्माळेश्वराच्या मंदिराला येतात. आणि याच धर्माळेश्वराच्या बरोबर आता दुसरं एक नाथांचं मंदिर आपल्या गावामध्ये झालं की गावची कीर्ती, गावचा मोठेपणा, गावचा लौकिक हा सर्वत्र पसरेल. मध्ये पांडुरंगाचं मंदिर, तिकडे हनुमंताचं मंदिर, तिकडे धर्माळेश्वराचं मंदिर आणि गावाच्या वेशीवर नाथांचं मंदिर, अशी आपल्या गावची ओळख होईल. आणि प्रपंच करता करता त्या प्रपंचातून कुठेतरी शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा विचार करणारे हनुमान शेठ प्रतिवर्षी या ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात. पण यावर्षी मला आनंद असा झाला
की दरवर्षी कीर्तनासाठी टाळकऱ्यांचा अभाव असतो, श्रोत्यांचा अभाव असतो. पण वेळ बदलल्यामुळं आता बघा टाळकरी किती आले, श्रोते मंडळी किती आली. म्हणजे आज प्रतिवर्षापेक्षा आजचा हा कीर्तनाचा जो आहे आनंद तो काही वेगळा आनंद आहे. असो, आज दत्त जयंती आहे, देवाची जयंती होते, साधू संतांची पुण्यतिथी होते आणि आपल्या सगळ्यांचं होतं ते श्राद्ध. ज्या दिवशी भगवान प्रगट होतात त्याला म्हणायची जयंती. ज्या दिवशी महापुरुष आपला देह ठेवतात, कार्य संपवतात त्याला म्हणतात पुण्यतिथी. आणि वर्षातून एक वेळ केलं जातं आपलं श्राद्ध. भगवान दत्तात्रय हे देवही आहेत आणि भगवान दत्तात्रय हे संत सुद्धा आहेत. देवाचे अनेक अवतार झाले पण सगळे अवतार भगवंताचे अंतर्धान पावले, म्हणजे सगळे अवतार संपले. येथे उरो नाही आले अवतार, येथे उरले नाही अवतार. आले आले येथे उरो नाही आले अवतार. येथे उरो नाही आले अवतार. येरते पामर जीव केते, येरते पामर जीव केते. पामर जीव केते, येरते पामर जीव केते. ऐका, सगळे अवतार संपले. कच्छ, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, बुद्ध सगळे अवतार संपले. पण मात्र दोन अवतार असे का ते आतापर्यंत अवतार त्याची पूर्णता झालेली नाही. एक अवतार आहे भगवान श्री दत्तात्रयांचा. हा देवाचा 6वा अवतार आहे. 24 अवतारापैकी भगवंताचा 6वा अवतार सांगितला दत्तात्रय. सनक सनंदन, दुसरा वराह, तिसरा सांगितला नारद, चौथा सांगितला नरनारायण, 5वा अवतार सांगितला कपिल आणि 6वा अवतार भगवान दत्तात्रय. असा भगवान दत्तात्रयांचा अवतार हा परमेश्वराचा 6वा अवतार आहे असं श्री व्यासांचं भागवतामध्ये म्हणणं आहे. आणि सगळे अवतार संपले पण दत्तात्रय अवतार आत्ता देखील मात्र गाणगापुरामध्ये भगवान श्री दत्तात्रय त्या ठिकाणी येऊन मधुकरी मागतात. कधी गाणगापूरला गेले तर तिथं मधुकरी वाटण्याचा प्रयत्न करा, मधुकरी देण्याचा प्रयत्न करा, भिक्षा वाढण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही वेशामध्ये येऊन माझे दत्तात्रय त्या ठिकाणाहून तुमच्या हातातून भिक्षा घेऊन जातील. आजही त्या मृत्यू लोकामध्ये सर्वत्र पृथ्वीवरती ते संचार करतात. असे भगवान दत्तात्रय जगातील जेवढे ज्ञानांचे गुरु आहेत या सगळ्या ज्ञानांचे गुरु भगवान श्री दत्तात्रय आहेत. ही जी परंपरा आहे दत्त संप्रदायाची ही मोठी परंपरा आहे. दत्त संप्रदायाची परंपरा मोठी परंपरा आहे. भगवान श्री नारायणाने अत्रीला उपदेश केला, अत्रीने दत्तात्रयाने उपदेश केला, दत्तात्रयाने मग पुढे सहस्त्र अर्जुनाला उपदेश केला. सहस्त्र अर्जुनाच्या नंतर पुन्हा दत्तात्रयांचे आणखी एक गुरु यदू आणि दत्तात्रयांचे पुढे तिसरे शिष्य जे आहेत ते आहेत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी. आणि या जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज पैठणचे. एकनाथ महाराज हे पैठणचे हे दत्त संप्रदायातील असल्या कारणाने त्यांच्या गाथेमध्ये सर्वात जास्त तुम्हाला दत्तपर अभंग पाहायला मिळतील. दत्तात्रयांचं वर्णन त्यांनी खूप छान केलंय. असे एकनाथ महाराज जर आपण बघितलं तर शांत, श्रीमंत आणि संत या 3 गोष्टी त्यांच्या जीवनात पाहायला मिळतात. ते शांत आहेत, ते संत आहेत आणि श्रीमंत. इतर ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा मेळ बघायला मिळत नाही. काही माणसं शांत आहेत पण संत नाही, काही संत आहेत पण शांत नाही, काही संत पण आहे शांत पण आहेत पण श्रीमंत आहेत, काही श्रीमंत आहेत पण शांत नाही. कोठे काही कोठे काही कोठे काही कोठे काही कोठे काही कोठे काही
शांती आहे, संतत्व आहे आणि श्रीमंती सुद्धा आहे. वारकरी संप्रदायातील ऐश्वर्यवंत संत एकनाथ महाराज हे दत्तात्रयांच्या परंपरेतील आहेत. आणि म्हणून या अभंगामध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी दत्तात्रयांचं यथार्थ वर्णन केलंय. आता पुन्हा एक शंका आहे छोटीशी. दत्त संप्रदायातले एकनाथ महाराज पण कधी कधी विठ्ठलाचं वर्णन करतात, कधी कधी कृष्णाचं वर्णन करतात, कधी त्यांनी रामाचं वर्णन केलंय, कधी त्यांनी देवीचं वर्णन केलंय. मग असे एकनाथ महाराज जर दत्त भक्त आहेत, मग दत्त भक्त असलेले एकनाथ महाराज विठ्ठलाचं चिंतन करतात, कुठं कृष्णाचं, कुठं रामाचं, कुठं देवीचं. मग असं एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये कसं काय पाहायला मिळतं? तर त्याचं उत्तर एक आहे. जेव्हा भगवंताचं यथार्थ ज्ञान होतं, आता कीर्तनामध्ये तिथं आम्ही जो अभंग घेतला होता तो वेगळा होता. चिंतन सांगता सांगता वेळ संपली म्हणून चिंतन थांबवलं आणि म्हणून तेच चिंतन तुम्हाला कंटिन्यू करतोय. पुढे ज्या असतील तिथं त्यांच्यासाठी सांगतो. देवाची भक्ती सर्वच करतात. कोण देवाची भक्ती करीत नाही सांगा? सगळेच जण देवाची भक्ती करतात. का? आम्ही जन्माला जेव्हा आलो ना, येताना आम्ही श्रद्धा घेऊनच आलो. मनुष्य जात सकळ स्वभावतात भजनशील झाले असती केवळ माझे ठाई, परी ज्ञानेविन नाशिले ते बुद्धी भेदासी आले. भक्ती सगळेच करतात देवाची, पण त्या देवाचं ज्ञान सर्वांना कुठे आहे? त्या देवतेचं ज्ञान सर्वांना नाही. तुम्हाला एक सांगतो, देवाचं ज्ञान नसल्यामुळं उपासनेमध्ये भेद निर्माण होतो. मग शंकर वेगळा, विष्णू वेगळा, दत्त वेगळा, देवी वेगळी. देवतेचं ज्ञान नसल्यामुळे ही भाषा आहे. म्हणून ज्या देवाची पूजा करावी त्या देवाची पूजा करताना पहिल्यांदा त्याला जाणावा, त्याचं स्वरूप कसं आहे ते लक्षात ठेवा. एखाद्याला म्हटलं तुला दत्त माहिती आहे का? हा, चांगला माहिती आहे म्हटलं दत्त आपल्याला. शंकर माहिती आहे का? मग शंकर पण माहिती आहे म्हटलं आपल्याला. राम कृष्ण सगळे माहिती आहे आम्हाला. कधी कधी तुम्हाला सांगतो ना, नेमकं लोकांना काय माहिती आहे हा प्रश्न आम्हाला कधी कधी पडतो. लोकांना नेमकं काय माहित आहे? एकदा एका गावामध्ये एका महात्म्याचं प्रवचन ठेवलं. आता प्रवचन ठेवल्यानंतर ते बाबा त्या गावामध्ये आले. त्या गावामध्ये यायचं असा विचार करताना ते पडले आजारी. आजारी पडल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या एका शिष्याला सांगितलं, बाबा अशा अशा गावात माझं प्रवचन आहे आणि तू जाऊन प्रवचन कर. त्यांनी सांगितलं, पण बाबा तुम्ही जेवढं चांगलं बोलू शकता रामावरती तेवढं मी चांगलं बोलू शकत नाही ना. त्यांनी सांगितलं, जा तू प्रवचन करून ये, 7 दिवसाचं प्रवचन आहे. मग तो शिष्य त्या गावामध्ये प्रवचन करण्यासाठी आल्यानंतर पहिल्या दिवशी शिष्य व्यासपीठावरती बसल्यानंतर लोकांना विचारलं, तुम्हाला राम माहिती आहे का? रामकथा माहिती आहे का तुम्हाला? लोक सगळे म्हटले, हो आम्हाला रामकथा माहिती आहे. मग ते महाराज म्हटले, तुम्हाला जर रामकथा माहीतच आहे तर मी सांगू कशाला? आजची कथा संपली. चला म्हटले, बाबा तुम्हाला माहीतच आहे रामकथा, मग आजची कथा संपली. तर दुसऱ्या दिवशी लोकांनी ठरवलं, कुणी हो बोलू नका म्हणून. बिलकुल बोलायचं नाही कुणी हो. परत ते महात्मे तिथं आसनावर बसले, तुम्हाला रामकथा माहिती आहे का? राम माहिती आहे का? लोक म्हटली नाही. मग तुम्हाला राम सुद्धा माहित नाही, मग रामायण कशाला सांगू? आजची कथा संपली. तुम्हाला माहीतच नाही कशाला सांगू म्हटले तुम्हाला रामायण. तिसऱ्या दिवशी लोकांनी ठरवलं, अर्ध्या माणसांनी हो बोला आणि अर्ध्या माणसांनी नाही बोला. अर्ध्यानी हो बोला, अर्ध्यानी नाही बोला. ठरलं बाबा. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाबा प्रवचनासाठी आले, तुम्हाला सर्वांना रामायण माहिती आहे का? अर्धे म्हटले हो, अर्धे म्हटले नाही. मग त्यांनी सांगितलं, ज्यांना माहित आहे त्यांना, ज्यांना माहित नाही त्यांना सांगा. माझं रामायण संपलं. ज्यांना माहित आहे त्यांनी, ज्यांना माहित नाही त्यांना सांगा. तसं लोक म्हणतात आम्हाला सगळं माहिती आहे, कृष्ण माहिती आहे, राम माहिती आहे, दत्त माहिती आहे, शंकर माहिती आहे, सगळं माहिती आहे. नेमकं माहित काय? आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे का या देवदेवतेंचं फक्त सगुण रूपातलं आपल्याला चरित्र माहिती आहे. सगुण रूपातलं देवांचं चरित्र तुम्ही ऐका, नक्की ऐका. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. देवाची सगुण चरित्र वर्णन करायची,
पण सगुण चरित्र वर्णन करता करता त्या देवतेचं स्वरूप पण कळलं पाहिजे, आपल्याला स्वरूप कळलं पाहिजे. जेव्हा दत्तात्रयांची कृपा झाली एकनाथ महाराजांच्यावरती, शुलभंजन पर्वतावर दत्तात्रयांनी नाथ महाराजांच्या वरती कृपा केली, मस्तकावरती हात ठेवला आणि मस्तकावरती हात ठेवल्यानंतर आता संपूर्ण जग त्यांना दत्तमय दिसू लागलं, दत्तमय. आणि त्या देवतेशी दत्तात्रयांशी त्यांनी एक नातं जोडलं, आपलं नातं जोडलं त्या दत्तात्रयांशी. कोणतं नातं जोडलं? दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझे माता, दत्त माझा पिता. दत्त माझी माता, दत्त माझा पिता. दत्त माझी माता, दत्त माझा पिता. बहीण बंधू तुनाता, दत्त माझा. दत्त माझे गुरु, दत्त माझा तारो, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारो, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारो, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारो. देवाच्या भक्तीचा आनंद घ्यायचा असेल ना तर देवाशी काहीतरी नातं जोडलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, देवाशी प्रेमाचं नातं जोडल्याशिवाय, बरं आता पुन्हा आणखी सांगतो तुम्हाला, नातं जोडल्याशिवाय प्रेमच करता येत नाही ना. परक्या माणसानं कोण प्रेम करतो का? कोणी नाही करत, कोणी प्रेम. परक्या माणसानं कुठं माणसं प्रेम करतात? प्रेम करण्यासाठी नातं जोडावं लागतं, नातं. तसं देवावरती प्रेम करायचं असेल ना, दत्तावर प्रेम करा, नातं जोडा ना त्या देवाशी. बरं का, तुम्ही काही पण नातं जोडा देवाशी. तुम्ही त्याला आई म्हणा, तुम्ही त्याला बाप म्हणा, त्याला तुम्ही बंधू म्हणा, त्याला तुम्ही बहीण म्हणा. जगामध्ये एक फक्त ईश्वर असा आहे, ईश्वर का त्या ईश्वराशी तुम्ही कोणतंही नातं जोडू शकता. ध्यानात ठेवा. आपण संसारामध्ये जोडलेली जी नाती आहेत ना, नाती ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, या नात्यांच्या विषयी नामदेव महाराज काय म्हणतात ते ऐकलं का तुम्ही? आपण संसारामध्ये जे संबंध जोडलेत ना, यांच्याविषयी काय बोलतात नामदेव महाराज? धनदारा पुत्र जन नको बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. हे सगळं मिथ्या आहे, हे तुमची नाती मिथ्या आहेत. चला पुढे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? आपण जी नाती जोडलीत ना, ही नाती कशी आहेत? माता पिता बंधू बहिणी, कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे, हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी, कुंभ पाक जाचणी. आपण संसारामध्ये प्रेम करण्यासाठी जे नाते जोडलेत ना, लक्षात ठेवा, हे नाते कसे आहेत याचा संत परिचय करून देतात. तुम्हाला देवाच्या प्रेमाचा आनंद घ्यायचा असेल ना, तर देवाशी तुम्ही नातं जोडा. यशोदेनी त्याच्याशी नातं जोडलं, तो माझा बाळ आहे म्हणून. लक्ष्मणाने त्याच्याशी नातं जोडलं, तो माझा बंधू आहे. सीतेने नातं जोडलं, तो माझा पती आहे. गोपाळाने नातं जोडलं, तो आमचा मित्र आहे. अर्जुनाने देवाशी नातं जोडलं, तो माझा गुरु आहे, तो माझी माता आहे, तो माझा पिता आहे. तू गुरु बंधू पिता, तूच आमची इष्ट देवता. आपदी रक्षिता तूच आम्हाशी.
अर्जुनाने त्याला गुरु मानला, स्वतः शिष्य आहे. शिष्यस्तेहम शादी मात्वाम प्रपन्नाम, मी तुझा शिष्य आहे. कुणी त्या देवाला मित्र मानला, कुणी त्याला आपला प्रियतम मानला. तुम्ही त्याच्याशी नातं जोडा ना. संसारामध्ये तुम्ही एका माणसाशी एकच नातं जोडू शकता, लक्षात ठेवा. आता माझ्या बहिणीचा मुलगा जर लोकांना परिचय करून द्यायला लागला की वारिंगे महाराज माझे मामा आहेत, तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. पण तोच दुसऱ्या दिवशी म्हणायला लागला, हे आमचे काका आहेत, हे आमचे नाना आहेत, हे आमचे आमके आहेत. एका मावशीला मावशी म्हणावी लागते, मामाला मामा म्हणावा लागतो, काकाला तुम्ही काकाच म्हणू शकता, वडिलांना तुम्ही बाबा पप्पा म्हणू शकता, तुम्ही वडिलांना तुम्ही मामा म्हणू शकत नाही. व्यवहारामध्ये नातं बदलून चालत नाही. नातं बदललं तर लोक हसतील. पण जेव्हा तुम्ही परमात्म्याशी प्रेमाचं नातं जोडताना, प्रेमाशी नातं जोडल्यानंतर तुम्ही त्याच्याशी कुठल्याही पद्धतीने नातं जोडू शकता. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. तुम्ही त्याच्याशी कुठलं पण नातं जोडा. त्या देवाशी प्रेम करायचं असेल तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या देवाशी नातं जोडलं. तो माझा बाप, तो माझी आई, तो माझी बहीण, तो माझा चुलता, तो माझा गुरु, तो माझा तारू, तोच माझं जन, तोच माझं धन, तोच माझं सर्वस्व, तोच माझा विसावा. असं त्या दत्तात्रयाशी नातं जोडलेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज आम्हाला सांगतात, आम्हाला आपल्याला सांगतात की मी तुमच्या पाया पडतो आणि पाया पडून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दत्ताचं भजन करा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लागोने पाया जनावे नवेत जना शब्दाचा म्हणजे जना नावाचा माणूस नाही बरं का.
लोक म्हणतील मग जना कोण? कारण नाव एखाद्याचं जनार्दन असेल तर माणसं त्याला अर्ध्या नावाने म्हणतात जना, प्रेमाने मारतात त्याला हाक. मग लागून या पाया जना विनवीत म्हणजे कोण? जना नावाचा माणूस का? नाही. जना शब्दाचा अर्थ आहे सगळ्या जनतेला केलेलं हे आव्हान आहे, जनतेला केलेली विनंती आहे. तुम्हाला मी पाया पडून सांगतो, मुखाने दत्त दत्त बोला नाथ महाराज म्हटले. बघा, संतांचा एक स्वभाव आहे, संत पहिल्यांदा विनंती करतात, संत दुसऱ्यांदा रागावतात आणि तिसऱ्यांदा संत पाया पडतात. विठ्ठला एक स्वभाव आहे. आपण सगळ्यांनी चांगलं वागावं, आपलं नुकसान होऊ नये. आपलं नुकसान जग करीत नाही, आपलं नुकसान आपणच करतो. आतापर्यंत जेवढं पण नुकसान झालं ना आपलं, दुसऱ्या माणसाला आपलं नुकसान करायची काय? कदाचित ती माणसं आपला नुकसान करण्याचा विचार करीत असली तरी सुद्धा आपलं सर्वात जास्त नुकसान आपलं आपणच केलेलं आहे. असं मी बोलतोय असं नाही बरं का, असं भगवान म्हणतात. उद्धरेदात्मना आत्मानम आत्मानम अवसादयत आत्मेव ह्यात्मनो बंधू आत्मेव रिपुरात्मनः. जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी आपल्या हातूनच आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. हे ध्यानात ठेवायचं आपण. 2-3 सूत्र मी कीर्तनामध्ये दररोज सांगतो, ते दररोज सूत्र कारण लोकांच्या कल्याणाचे सूत्र आहेत. आज आपल्याजवळ सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपला कपाळाचा हात काय निघत नाही आणि आपल्या चेहऱ्यावरती काय हसू येत नाही. तुम्ही बालपणामध्ये हसत नाही, तरुणपणात हसत नाही, म्हातारपणात हसत नाही, म्हणजे जिंदगी का रडण्यासाठी का काय? जिंदगी रडण्यासाठी आहे फक्त? कधीतरी हसा, समोरच्या माणसाला आनंद द्या ना तुम्ही तुमच्या हसण्याचा. 12 महिने चेहरे पडलेले आहेत. आज तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुमचे चेहरे पडलेले का? याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तुमच्याजवळ सगळं आहे पण तुम्ही हसत नाही, तुमचे चेहरे पडलेले आहेत. त्याचं कारण आहे का बरं का? राग नका येऊन देऊ. माझ्यापेक्षा समोरच्या माणसाकडे जास्त आहे या विचाराने तुमचं हसू तुम्ही गमावून बसलेले आहेत. कळलं ना मी काय? माझ्यापेक्षा समोरच्या माणसाकडे जास्त आहे या विचाराने तुम्ही टेन्शन घेतलंय, बाकी काही नाही. दुसरं टेन्शन आहे त्या समाधान मानायचं, कशाला टेन्शन घ्यायचं? हसा बरं का. मला सांगायचं तात्पर्य एक आहे की आपलं कोण शत्रू नसून, आपला कोण मित्र नसून, आपणच आपले शत्रू आहे, आपणच आपले मित्र आहोत. म्हणून या संसारातल्या माणसांची परिस्थिती जेव्हा संत बघतात ना, या माणसांना पहिली एक गोष्ट कळली नाही की मी माणूस आहे म्हणून. दुसरी गोष्ट, माणूस आहे न कळल्यामुळे ही माणसं माणसासारखी वागत नाही. तिसरी गोष्ट, या माणसांना आपलं कर्तव्य काय ते कळत नाही. चौथी गोष्ट, ही माणसं आपल्या उद्धाराचा विचार करीत नाही आणि आपण आपलं आतापर्यंत किती नुकसान केलं याचा विचार माणसांनी केला नाही. याची संतांना अक्षरशः कीव येते, कीव. आणि म्हणून हे संत पहिल्यांदा आम्हाला उपदेश करतात, विनंती करून उपदेश करतात आम्हाला. संतांचा पहिला टप्पा आहे विनंती करून उपदेश करणं. आता तरी पुढे आते उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आते उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा जर माणसाने ऐकलं नाही, मग ते दुसऱ्यांदा रागावतात, त्यांचा पारा चढतो. तुम्हाला सांगतो, संतांच्या परंपरेमध्ये एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हटलंय. काय म्हटलंय? शांती ब्रह्म.
आपण कोणालाही काही विशेषण लावतो, पण एकनाथ महाराज खरोखर शांती ब्रह्म. एकच प्रसंग त्यांच्या आयुष्यातला सांगतो. एक प्रसंग, एखाद्याने जर आपल्यावरती अन्याय केला किंवा आपल्याला छळलं, तुळशीराम दादा त्यांनी जर आपल्याला छळलं समजा, तर आपल्या अंगामध्ये ताकद नसेल ना, तर आपण बोलतो जाऊ दे, चल त्याला आपण माफ केला म्हणून. लोकांना सांगायला लागला मी त्याला माफ केला, तुझ्या अंगात ताकदच नव्हती म्हणून त्याला माफ केला. तू त्याच्या उलटा हात केला असता तर तुला चौकात आणून मारला असता त्याने, म्हणून त्याला तू माफ केलेला आहे. पण अंगामध्ये सामर्थ्य असताना सुद्धा दुसऱ्या माणसाला क्षमा करणं ही खरी शांती आहे. अंगामध्ये सामर्थ्य, श्रीमंती पण आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा पण आहे. काय एकनाथ महाराजांचं जीवन बघा, प्रतिष्ठा पण समाजामध्ये खूप मोठी आहे, श्रीमंती पण आहे आणि अंगामध्ये ताकद पण आहे. एकदा काय झालं, देवगिरीच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामी समाधीमध्ये असताना तिकडनं परचक्र आलं, म्हणजे स्वारी आली. आताच्या भाषेमध्ये अतिरेकी हल्ला झाला. आताच्या भाषेत तुम्हाला आक्रमण नाही कळणार, अतिरेकी हल्ला लवकर कळेल तुम्हाला. परचक्र आलं. जनार्दन स्वामी देवगिरीचे किल्लेदार आणि देवगिरीचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, पण त्यांना तर समाधी लागली होती. समजा आता पाकिस्तानने हल्ला केला आणि सीमेवरती बसलेले शिपाई जर माळ जपत बसले त्या ठिकाणी, तर काय अवस्था होईल. जनार्दन स्वामी समाधीत गेले होते, त्यांना भान नव्हतं. आणि तेवढ्यात एकनाथ महाराजांनी बघितलं, अरे बाप रे, आता होणार कसं. त्यांचा घोडा घेतला, त्यांची चिलखत अंगामध्ये घातली, घोड्यावरती स्वतः स्वार झाले आणि हातामध्ये तलवार घेऊन सैन्याला सांगितलं चला माझ्या सोबत. आणि आलेल्या त्या सैन्यावरती तुटून पडले आणि ते परचक्र परतून लावल्याची घटना एकनाथ महाराजांच्या इतिहासामध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे ध्यान देऊन ऐका तुम्ही. आता हे का सांगतो, घोड्यावरती बसून चिलखत घालून सैन्याशी लढण्याची ताकद ज्यांच्या अंगात आहे, ते अंगावरती थुंकणाऱ्या एका मुसलमानाला क्षमा करतात. ही शांती आहे. एकाने विचारलं का बरं त्याला माफ केलं असेल. ज्याला आपलं ध्येय गाठायचंय ना, ज्याला आपला मुक्काम गाठायचंय, त्याने त्या माणसांनी भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही रस्त्यामध्ये भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारीत बसले, तुम्ही तुमच्या मुक्कामाला पोहोचू शकत नाही. म्हणून आपला वेळ यांच्या मागे खर्च करण्यापेक्षा त्याला क्षमा करू. शांतीशी आले पालव नव्हे, शांती ब्रह्म आहेत. मी का सांगतो तुम्हाला, पहिलं संत उपदेश करतात, दुसऱ्यांना संत रागावतात. एवढे मोठे शांती ब्रह्म असलेले एकनाथ महाराज सुद्धा एका ठिकाणी रागावले. सटविने नेला कैसा नाये, सटविने नेला कैसा नाये, सटविने नेला कैसा नाये, सटविने नेला. भक्ती विने पशु कशाचे वाढला, सटविने नेला कैसा नाये, सटविने नेला कैसा नाये. भक्ती विने पशु कशाचे वाढला, सटविने नेला कैसा नाये, सटविने नेला कैसा नाये. हो बघा, एवढे मोठे शांती ब्रह्म पण रागावले का नाही. भक्ती न करणाऱ्या माणसाला पटकन बोलून गेले, याला सटवीने कसा नेला नाही, याला सटवीने कसा नेला नाही. आता माणूस मेल्यावर माणसाचा प्राण न्यायचं काम यमाचं आहे का सटवीचं आहे, कोणाचं आहे काम. हा, यमाचं आहे. त्या दिवशी कोणतरी मला म्हटलं दोघांचं काम म्हटलंय. माणसाचा प्राण नेण्याचं काम यमाचं आहे, म्हणून नाही त्या यमाशी करुणा
बाहेर काढिता कुडी प्राण ओढाळ सापडे जैशी धन्या. जशी ओढाळ गाय मालकाच्या तावडीमध्ये सापडावी तो फरफटीत घेऊन जातो, तसं आपला प्राण सुद्धा तो काढून कसा घेऊन जातो फरफटीत. बाहेर काढिता कुडी प्राण. मग माणसाचा प्राण न्यायचं काम जर यमाचं आहे, मग असं बोलला पाहिजे, यमाने नेला कैसा नाही. ते म्हणतात सटवीने नेला कैसा नाही. एकनाथ महाराज रागून म्हणतात, रागाने वापरलेला शब्द आहे. पण ते बोलले म्हणजे त्यांचं चुकलं का? चुकलं नाही त्यांचं. त्यांना असं म्हणायचंय की आपण मागे जे अनेक जन्मात काय कर्म केले, घोटाळे केले, त्याची एक फाईल तयार होते. बरं, ही फाईल कोण लिहितो? चित्रगुप्त लिहितो. चित्रगुप्त कुठं बसलेला आहे? आपल्या खांद्यावर बसलेला आहे. तो दिसत का नाही? ती बघण्याची आपली दृष्टी नाही. तो चित्रगुप्त सगळा लेखाजोखा सगळा लिखतो, आपल्या पापपुण्याचा सर्व. त्याची फाईल तयार होते. माणूस मेला का ती फाईल चित्रगुप्त देतो कोणाकडे? ब्रह्मदेवाकडं. मग नंतर त्या ब्रह्मदेवाकडे ती फाईल गेली का मग त्या फाईलच्या नुसार त्याला पुढचा जन्म. बरं का, घोड्यासारखा वागला असेल तर घोड्याचा जन्म, डुकरासारखा वागला असेल तर डुकराचा जन्म, अशी फाईल तयार होते ती. आणि कर्मधर्म संयोगाने तो जर माणूस झाला, पुढे ऐका, तर माणूस झाल्यानंतर आता तो कसा वागणार इथून पुढे, हे 5वीच्या दिवशी लिहिण्यासाठी सटवी येते. 5वीच्या दिवशी आपल्याकडे एक पद्धत आहे का, सटवीच्या दिवशी बाया दिवा विजवत नाही, दिवा पेटता ठेवतात त्या दिवशी. आणि ठेवत जा, नसल ठेवत तर. कारण काळोखात चांगलं लिहिता येत नाही. बऱ्याच माणसांचं वागणं बघितलं वाटतं का त्याच्या आईने दिवा फुकला असं वाटतं. तिला चांगलं लिहिता आलं पाहिजे म्हणून दिवा पेटता ठेवायचा. सटवीची राती जेवी न विसंबे वाती, माऊली म्हणतात. सटवीच्या रात्री दिवा विजवायचा नसतो, तिला चांगलं लिहिता आलं पाहिजे. ध्यान देऊन ऐका. मग ती सटवी आपण पुढं काय करणार आहे, कसं वागणार आहे, हे सगळं आपल्या कपाळावरती लिहिते. ऐका, मग एकनाथ महाराजांना असं म्हणायचंय का सटवीला 5वीच्या दिवशी माहित होतं. सटवीला 5वीच्या दिवशी माहित होतं का हा चांगला वागणार नाही, हा लोकांची निंदा करील, हा जाणून बुजून पाप करील, हा विचित्र वागल, हा भजन करणार नाही, तीर्थयात्रा स्वतः करणार नाही, दुसऱ्या माणसांना करून देणार नाही. हे सटवीला जर 5वीच्या दिवशी माहित होतं, तिने ठेवला कशाला याला? त्याच दिवशी याची मान मुरगळली असती, याला संपवला असता, एक माणूस तरी कमी झाला असता या मृत्यूलोकातला. म्हणून सटवीने नेला कैसा नाही, रागाने म्हटलेलं आहे. थोडं ध्यान देऊन ऐका. पहिल्यांदा संत उपदेश करतात, नंतर संत रागाने बोलतात. आणि रागाने बोलल्यानंतर जर माणसं ऐकली नाही, मग शेवटी ते पाया पडतात. आता एकनाथ महाराजांच्या सारखा संत आमच्या पाया पडतो. आता ज्या दत्तात्रयांचं दर्शन घेतलं ना तुम्ही, ते दत्तात्रय ज्यांच्या कीर्तनामध्ये चोपदारकी करीत होते, चोपदारकी. आणि प्रत्यक्ष विष्णू भगवान कृष्ण त्यांच्या घरी चंदन उगाळून देवपूजेला देत होता. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो, स्वकरे चंदन उगाळी गंगेचे पाणी कावडीने भरितो. भगवान कृष्ण श्रीखंड्याच्या वेशामध्ये त्यांना चंदन उगाळून देतो, देवपूजेला फुलं आणून देतो, पाणी आणून देतो, तुळशी आणून देतो. दत्तात्रय भगवान सोबदारकी करतात. असे एकनाथ महाराज त्यांचं वर्णन करताना काय केलंय? भानुदासाचे कुळी महा विष्णूचा अवतार. अरे साक्षात महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराज आहेत. आणि एवढे मोठे एकनाथ महाराज आम्हाला म्हणतात, लागोनिया पाया जनाविनवीत, मी तुमच्या पाया पडतो लोकांनो, पाया पडतो तुमच्या. आता ते एकनाथ महाराज आमच्या पाया पडतात म्हणजे आम्ही एवढे मोठे झालो का? नाही, आपण तेवढे मोठे नाही. आपण जर तेवढे मोठे असतो तर गावातली माणसं आपल्या पाया पडली असती. ठीक आहे, गावातली माणसं सोडा, पण भावबंद पाया पडले असते. भावबंद सोडा, आपली मुलं आपल्या पाया पडली असती. आता अजून राग नका मानू, मुलं सोडा, पण आपली बायको सुद्धा आपल्या रोज पाया पडली असती. म्हणजे आपल्या पायावरती आपली पत्नी सुद्धा डोकं ठेवीत नाही, एवढे विचित्र आपले पाय आहेत.
आणि तरी सुद्धा एकनाथ महाराज म्हटले मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो, लागून या पाया जना विनवीत. का बरं? तर त्याचं कारण आहे, माझ्यासारखा शांती ब्रह्म तुमच्या पाया पडतो याची तुम्हाला कधीतरी लाज वाटेल आणि तुम्ही भजन कराल, म्हणून ते म्हटले तुम्हाला विनवणी करतो. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कुंतू विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका तो विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शाबास. हात जोडून पाया पडून सांगतात वासुदेव म्हणा, इथं म्हणतात दत्त म्हणा, आता कधी म्हणतात विठ्ठल म्हणा. तर त्यांच्या दृष्टीने विठ्ठल, वासुदेव आणि दत्त यांच्यामध्ये फरक नाही, आणि म्हणून त्या आरतीमध्ये पण त्यांनी शब्द घातला, नुसत्या आरत्या म्हणू नका. आरत्या म्हणताना माणसं 90% चुकीच्या म्हणतात. हो, एकाने गणपतीची आरती म्हणायला सुरुवात केली आणि म्हणतो फळीवर वंदना. काय म्हटलं? फळीवर वंदना. मी म्हटलं पहिली तिला खाली उतर मग आरती कर. तिथं फणीवर वंदन आहे, हा म्हटलं फळीवर वंदना. बरं, दुसरा गणपतीच्या आरतीमध्ये बरं का, दर्शन म्हात्रे मन कामना पुरती जय देव. काय म्हटलं? दर्शन म्हात्रे. अरे दर्शन म्हात्रे नाही बरं का. त्याला विचारलं दर्शन म्हात्रे कुठला? तो म्हटला दर्शन म्हात्रे ह्यालाचा मुलगा. म्हणजे ह्याला कुठला? ज्यांनी पांडुरंगाची आरती लिहिली तो. बरं का, गणपतीची म्हटला दर्शन म्हात्रे लिहिली आणि पांडुरंगाची आरती दोघा बापल्याकानी लिहिली. दर्शन हेळा म्हात्रे तया होय मुक्ती जय देव. अशी आरती आहे का? शंकराची आरती चुकीची, देवीची आरती चुकीची, सगळे चुकीची. आरत्या करताना ते व्यवस्थित म्हणणारे पुस्तक घेऊन व्यवस्थित म्हणा बरं का. तसं दत्ताची आरती करताना त्याच्यामध्ये एक शब्द आहे, सभाय अभ्यंतरी तो एक दत्त, आभाग्याशी कैसी कळेल ही मात. असं म्हटलेलं आहे. जी माणसं भाग्यवान नाही, अभागी माणसं आहेत, दुर्भाग्यी माणसं आहेत, त्यांना काय कळणार दत्त? ते म्हणतात दत्त वेगळा, शंकर वेगळा, विठोबा वेगळा, वासुदेव वेगळा, आमची देवी वेगळी. नाही, त्यांनी शब्द कसा, सभाय अभ्यंतरी तो एक दत्त. हा दत्त सर्वत्र व्यापलेला आहे. जगामध्ये जे सर्वत्र व्यापलेलं तत्व आहे ते तत्व म्हणजे हे दत्त आहे. आणि म्हणून असे जे दत्तात्रय आहेत त्या दत्तात्रयांचा तुम्ही जप करा. मुखी म्हणा दत्त वारंवार, सतत तुम्ही देवाचं चिंतन करा. बरं ठीक आहे, आम्ही तुमचं ऐकून जर समजा दत्तात्रयांचं चिंतन केलं तर त्याचं काय फल मिळणार आम्हाला? दुसरं चरण, देणे तुम्हा सुखा होईल पार. देणे तुम्हा सुखा होईल पार. देणे तुम्हा सुख होईल पार. देणे तुम्हा
पडून या पाया जना विनवीत मुखी म्हणा दत्त वारंवार. बरं, आता दत्त दत्त आम्ही म्हटलो तर त्याची फलश्रुती काय हो? त्याचं उत्तर त्यांनी पुढे दिलं, तेने तुम्हा सुख होईल अपार. अपार म्हणजे अगणित, बहु, अनंत, मोजता सुद्धा येणार नाही एवढं सुख तुम्हाला मिळेल दत्त नामाचं चिंतन केल्यानंतर. बरं, दत्त नामाचं चिंतन केल्यानंतर सुख का मिळू शकतं आम्हाला? तर त्याचंही उत्तर दत्ताच्या आरतीमध्येच आलेलं आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी दत्त हे ध्यान. ऐका, आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख न मिळण्याचं कारण मी आणि तू हा भेद, मी आणि तू अशा प्रकारचा भेद आहे. बरं का, माझी मुलं वेगळी, माझ्या भावाची मुलं वेगळी, गाव एकीकडं मी भलतीकडं. नाही 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 नाही, तुम्ही जोपर्यंत भेददृष्टीने जगाकडे पाहता कधी सुख मिळू शकत नाही. सुख मिळवण्याचं एकच कारण आहे, आपल्या अंतकरणातला भेद काढून टाकायचा. आणि भेद अंतकरणातला मावळला का मग सुखाला कमी नाही. आज आमच्याकडं सुख आहे, पण ते लिमिटेड सुख आहे, मर्यादित सुख आहे आमच्याकडं. लिमिटेड सुख आहे, दुःख मिश्रित सुख आहे, भेसळ सुख आहे. आज आहे सुख तर उद्या नाही, उद्या आहे सुख तर परवा नाही. आपल्या जीवनातल्या सुखाची व्याख्या काय हो? आपल्या जीवनातल्या सुखामध्ये वरचढपणा आहे, पण साधूच्या जीवनामध्ये किती सुख. नाही आनंदाशी जोडा, नाही आनंदाचे जोडा, नाही आनंदाचे जोडा. सांगता गोष्टी लागते गोड, सांगती गोष्टी बोला बोला बोला. गोड. सांगता गोष्टी नाशते दोष, नाशते दोष. नाही मुचिया चाडा आलास, आकारा मुचिया चाडा आलास, आकारा मुचिया चाडा तुका मन भिडा भक्तीची या, मन भिडा भक्तीची या, तुका मन भिडा भक्तीची या, मन भिडा भक्तीची या. नाही आनंदाशी जोडा, नाही आनंदाचे जोडा, नाही आनंदाचे जोडा, नाही आनंदाचे. हो, किती सुख, किती आनंद साधूच्या जीवनामध्ये, त्याला मर्यादा नाही एवढं सुख साधूच्या जीवनामध्ये आहे. आणि असं अमर्याद सुख मिळवायचं असेल तर फक्त भेद काढायचा. वासुदेव सर्वमिती स महात्मा सदुर्लभा. बघा, याच्याकरता भक्ती करायची, याच्याकरता दिंडे आहे, त्याच्याकरता सप्ताह आहे, याच्याकरताच खऱ्या अर्थाने टाळ वाजवणं, याच्याकरता हरिपाठ करणं. कशाकरता करायचं रे हरिपाठ? वासुदेव सर्वमिती स महात्मा सदुर्लभा. हे समस्तही श्री वासुदेव, हे बसलेत ना समोर, हे सगळे वासुदेव स्वरूप आहेत, अशी भावना झाली पाहिजे. बरं का, हे सगळे वासुदेव आहेत, हे सगळे दत्त आहेत, हे सगळे कृष्ण आहेत. मग आता जगत जर वासुदेव दिसायला लागलं तर भांडण करायचं कोणाशी, निंदा करायची कोणाशी? एकनाथ महाराज म्हटले, अशा प्रकारचा आनंद घ्यायचा असेल ना तर मुखी म्हणा दत्त वारंवार, तुम्हाला सुख मिळेल. पुढे शब्द घातला एक अत्यंत मार्मिक. वेळ कमी आहे, संपली आपली वेळ जवळ. स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा. बायका मुलांच्या मुळे मध्ये गुंतून पामरा केवळ विषयाचा भोग घेशील तर तेने तू अघोरा पावसील, त्याच्यामुळे तुझी अधोगती होऊ शकते. म्हणून मी तुला विनंती करतो की भगवान श्री दत्तात्रयांच्या पायाचं चिंतन कर. पाय शब्दाचा अर्थ स्वरूप, दत्तात्रयांच्या स्वरूपाचं चिंतन कर. तुझी काया सुद्धा दत्तरूप होऊ शकते. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दने चित्ते दत्त पाया, एका जनार्दने चित्ते दत्त पाया, एका जनार्दने चित्ते दत्त पाया, एका जनार्दने चित्ते दत्त पाया. रूप काय होईल त्याची, दत्त रूप काया
दत्तरूप काया होईल त्याची होईल त्याची दत्तरूप काया दत्तरूप काया होईल त्याची होईल त्याची दत्तरूप काया होईल त्याचे दत्तरूप काया होईल त्याचे तिने तुम्हा सुख होईल पार दया सागर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली दत्त जयंतीच्या पवित्र पर्व काळावर आज दत्त जयंतीच्या या संध्येला संध्याकाळी कीर्तनामध्ये दत्तात्रयांचं चिंतन व्हावं या अनुषंगाने हा अभंग सेवेकरता निवडला होता. या ठिकाणी मोजकीशी सेवा करून प्रतिवर्षीचा नियम मी पूर्ण केलेला आहे. आमचे श्रीमान हनुमान शेठ ठोंबरे, त्यांना शेठ म्हटलेलं कदाचित आवडणार नाही. हनुमान शेठ ठोंबरे आपल्या माणसाला आपण मोठं म्हणायचं आणि त्यांच्या पत्नी अत्यंत भाविक आहेत. नवनाथांवर त्यांची श्रद्धा आहे, दत्तांवर त्यांची श्रद्धा आहे आणि विशेष म्हणजे संतांवर त्यांची श्रद्धा आहे. काही देवाला भजतात तर संताला पूजित नाही, संताला भजतात तर देवाला पूजित नाही, पण त्यांची संतावर श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा आहे आणि कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये त्यांचा विशेषत्वाने सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. आता आपला जो राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव आहे श्री मलंगगड महोत्सव, या महोत्सवासाठी मंडळाकडे त्यांनी, आमच्याकडे नाही मंडळाच्याकडे त्यांनी जाऊन 5 लाख रुपयाची देणगी त्यांनी स्वतः दिलेली आहे. म्हणजे जवळजवळ एका दिवसाची पंगत जी आहे ती त्यांनी एका दिवसाची पंगत पूर्णपणे त्यांनी उचललेली असं म्हणायला हरकत नाही, कारण पंगत खूप मोठी आहे. सकाळी 3000 लोकांचा नाश्ता, दुपारी 5,000-10 हजार लोकांचं जेवण आणि संध्याकाळी 20-25 हजार माणसांचं जेवण. त्यांनी 5 लाख रुपये आणि ते पण त्या ठिकाणी त्यांनी स्वतः पोचून सुद्धा दिले असं मला काल समजलं. असो, तेव्हा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित पंचक्रोशीतील आलेली सर्व वारकरी संप्रदायातील आणि अन्य क्षेत्रातील मंडळी, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील लोकांचं त्यांच्याशी त्यांच्यावर प्रेम आहे. आज दिवसभर या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत आणि आत्ता सुद्धा या ठिकाणी मला वाटते नंतर भजन आहे. आज या ठिकाणी कीर्तनाची वेळ आपण बदलली, पण तरी सुद्धा माणसांची गर्दी तेवढीच आहे. म्हणून सर्वांना उपस्थित मंडळीला मी धन्यवाद देईन. टाळकरी वर्ग, मृदंगाचार्य, विनेकरी आणि आता राज्यस्तरीय सप्त्याच्या अगोदरचं हे माझं शेवटचं कीर्तन आहे. शेवटचं म्हणजे मरणार नाही मी, म्हणजे आता सप्ताह सुरू होईल आपला असं बोलतो मी. सप्ताह सुरू होईल, त्या सप्ताह सुरू होण्याच्या आधीचं कीर्तन आहे. म्हणून आपल्या सर्वांना हे शेवटची विनंती करतो की हात जोडून विनंती करतो की आतापर्यंत आपण खूप परमार्थ केला, सप्ते आपण खूप ऐकले, कीर्तन ऐकली, पण आता मात्र आपल्याला एकत्रित यायचंय केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त या श्री मलंगडाच्या जागरणासाठी. म्हणून 2 तारखेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या.
सर्व त्याच्यामध्ये सहभागी आहेत. मग त्याच्यामध्ये खासदार आहेत, त्याच्यामध्ये स्थानिक आमदार आहेत, त्याच्यामध्ये आमचे राजू शेठ पाटील आहेत, त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. त्या दिवशी मला एक बोलला, कोंबडा कोणाचा का आरवना, काय म्हटलं, कोंबडा कोणाचा का आरवेना, मलंगडाची पाठ व्हावं. म्हटलं आम्ही एवढी तयारी केलेली, सगळ्यांचेच कोंबडे मलंगडाच्या पायथ्याशी आरवणार आहेत, सगळेच तिथे येणार आहेत, प्रत्येक जण. भेद हा सामान्य माणसांमध्ये आहे, बाकी सगळेच जण येतात. मुख्यमंत्री 2 दिवस आहेत, उपमुख्यमंत्री दीप उत्सवाला येतात, 125 संत बाहेरचे पहिल्या दिवशी येत आहेत. दीप उत्सवाला आपल्या महाराष्ट्रातले भारतातले संत येतात आणि एवढा मोठा सोहळा आपल्या भागामध्ये पहिल्यांदा होतो. झाला का कधी इतका मोठा सोहळा आपल्या भागामध्ये? सावळाराम बाबांना सुद्धा जिथं असतील तिथं ते वरती आशीर्वाद देतील का, धन्य झाली वा माझी माणसं डोंबिवलीमधली, धन्य झाली माझी माणसं या ठाणे जिल्ह्यातली, रायगड जिल्ह्यातली. तर त्यांनी आम्ही वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा मात्र ही पताका इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फडकवली. वामन बाबा जिथं असतील तिथून आशीर्वाद देतील, सावळाराम बाबा तिथून आशीर्वाद देतील आणि आपल्याला धन्य म्हणतील. म्हणजे अशा प्रकारचा सोहळा न होतो ना भविष्यात. मी तुम्हाला सांगतो ना का, मी आतापर्यंत जोर बघितला लोकांचा, पण इतका मोठा उत्साह नाही बघितला कधी कोणाचा. बायांनी गावगावी मिटिंग घेतल्या दादा. आता महिलांच्या मिटिंग सुरू आहेत सध्या प्रत्येक गावामध्ये. कोळ्याच्या त्या दिवशी मंदिरात मिटिंग झाली, त्या बायांनी ठरवलं डोक्यावर कळस कोणी घ्यायचा, तुळशी कोणी घ्यायची, कळशी कोणी घ्यायची, ज्ञानेश्वरी कोणी घ्यायची, इतकी महिलांची तयारी आहे. म्हणजे महिलांचा आकडा होता आमच्या दृष्टीने 5000चा, पण आता सगळ्या महिलांचा सर्वे केला आम्ही, मुरबाड, शहापूर, भेवंडी आपल्या भागातल्या, तर जवळजवळ 11,000च्या पुढे नुसत्या महिलाच गेल्या या दिंडीमध्ये. आता मला तुम्ही सांगा, 11,000 महिला जेव्हा डोक्यावर कळस घेऊन आणि एक रंगाची साडी घेऊन चालतील, पुढे वारकरी चालतील 25,000, पुढे घोडे चालतील माऊलीचे, पुढे संतांचे रथ असतील, त्याच्या पुढे लेझिम असतील, त्याच्या पुढे ढोल असेल, आणि हा सगळा सोहळा जेव्हा हेलिकॉप्टरमधून शूटिंग केला जाईल तेव्हा म्हणतील का नाही महाराष्ट्रातली माणसं का धन्य आम्ही झालो का कोकणातला सोहळा आम्ही बघितला म्हणून. तर ही आपली खऱ्या अर्थाने आपला प्रयत्न आहे. बाकी हे होतं कोरोनाच्या काळातून देवानी याच्याकरता जगवलं असेल आम्हाला का हा सप्ताह आमच्या हातून व्हावा म्हणून. मग सर्वांनी याल ना महिला मंडळ, शाबास. 2 तारखेला सकाळी 7:30 वाजता मलंगडाच्या पायथ्याशी पोचा. जास्तीत जास्त संख्येने या. महिलांनी डोक्यावरती कळस आणि पुरुषांनी येताना टाळ घेऊन या. आणि धोतर नेसले तर अधिक उत्तम, धोतर नसतील तर काळ्या पॅन्ट घालू नका, सफेद पॅन्टी शिवा, अजून 2-4 दिवस आहेत बरं का. मस्तपैकी झब्बा घाला, टोपी घाला आणि वारकरी वेशामध्ये या. करावर हात सर्वांनी, करावर हात मस्त. एक नका करू, 2 करा हात, 2 हात वरती करा. करा ना, मेहरबानी करा माझ्या, करावरती हात करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
उपस्थित असलेल्या सर्व भाविक प्रेमीजनांस विनंती करतो की 2 मिनिटं तुम्ही बसल्या जागेवरच राहा। या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त खऱ्या अर्थाने ह्या उत्सवाला या ठिकाणी 8 वर्ष झाली आणि या 8 वर्षातली 8वी सेवा ज्यांना तुम्ही ऐकलं ते खऱ्या अर्थाने भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्यांनी विडा उचललेला आहे असे रामायणाचार्य कोकणरत्न विश्वनाथ महाराज वारिंगे संत वाङ्मयावरती गेले कित्येक वर्ष विस्तृत असं चिंतन करत असताना भाविक प्रेमीजनांस ते मंत्रमुग्ध करतायत आणि म्हणून या ठिकाणी यजमान हनुमान विष्णू ठोंबरे यांच्या वतीनं आजच्या सेवेकरता मी त्यांना विनंती करेल की महाराजांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन तथा शॉल देऊन तुम्ही सन्मान करावा। या ठिकाणच्या सर्व भाविक प्रेमीजनांस विनंती करतो की मंदिराच्या पाठीमागेच महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, कोणीही या ठिकाणाहून विनमुख जाऊ नये ही सगळ्यांना विनंती। तसेच आपल्या खोर्णी गावातील शक्तिपीठ श्रद्धास्थान असलेली आई गावदेवीचा उत्सव येत्या 12 जानेवारीला करण्याचे ग्रामस्थ मंडळीने योजले आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्रातील उत्तम कीर्तनकार चैतन्य महाराज वाडीकर यांचं सुरसावे असं कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा आपण सर्वांनी कीर्तन सेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे ग्रामस्थ मंडळ खोनीच्या वतीने आपणा सर्वांना विनंती। हॅलो 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 सर्वांना एक सूचना आहे का येत्या 2 तारखेला